नमस्कार करतो. सन्माननीय व्यासपीठ, माझे पथदर्शक गुरुजन वर्ग की ज्यांनी मला शिक्षणाचा आणि शिक्षकाचा श्री गणेशा शिकवला असे बी के तायडे सर, राजपूत सर, अरविंद सर, इथे नाही आहेत, केई सर माझ्यापेक्षा मोठ्या 2 वर्षाची, यांच्या तालमीत मी इथे घडलो आणि 93ची सगळी बॅच, सगळे विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस तुमच्यामुळे अतिशय भाग्याचा असा आहे की आम्हाला तुमच्याशी हितगुज करता आला एकत्रितरित्या. तशी काही मुलं संपर्कात असतात, काही फेसबुकवर असतात, काही व्हॉट्सअपवर असतात, काही प्रत्यक्ष भेटतात, बरेचदा मोदराला भेट होते, परंतु सर्वांची एकाच ठिकाणी भेट होण्याचा हा एक अतिशय चांगला योग या आयोजकांनी तुमच्या बॅचच्या काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन घडून आणला. बरोबर एक स्तुत्य उपक्रम आहे गावाकडे येण्याचा, गावाच्या मातीशी संलग्न होण्याचा आणि बालपण आठवण्याचा. तर स्नेहसंमेलन म्हटलं म्हणजे नुसतंच काही येणं भेटणं नसतं. तसं 3 वेळा आपल्याला शाळा सोडावी लागते. प्राथमिक शाळा आपण सोडतो 1 ते 4 झाल्यानंतर, पण तिथे फारशा अशा आठवणी नसतात. कारण तो काळ असा होता की वडीलही मारत शाळेत आणायचे आणि गुरुजी शाळेत मारून घरी पाठवायचे, त्यामुळे फारशा आठवणी लक्षात राहण्याचं ते वय नसते. नंतर 5वी ते 10वी पर्यंत आपण इथे रमतो. हा एक मधला काळ सुवर्ण काळ असतो शिक्षणातला, आणि जो पुढचा काळ असतो आता 11वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत, तो काळ मात्र जबाबदारीचा असतो. त्यामुळे आपण त्यातही फारसं विद्यार्थी